नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली दर्शनामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज संडे आहे. संडे स्पेशल मी बनवत आहे डोसे आणि इडली. डोसे बनवते. इधर चटणी ना मस्त ग्राइंड करून त्याला तडका द्यायचा आहे. ऑइल गरम केलेला आहे मी. तर इथे ऑइल गरम करून घेतलंय. थोडंसं जास्त येते मला ऑइल. तर मी काढून घेणार. अब मैं ये हस्तिनापुर की बात के लिए ऐसे संस्कारी और वीरों की आवश्यकता है हस्तिनापुर को। तर थोडं ऑइल जास्त झालं. मी ऑइल जास्त पण कमीच खाते आणि आपल्याला मस्त आपल्याला छान करायचं आहे तडका. इथं चटणीला मी तडका दिला. तुम्हाला दाखवते जाऊन चटणी. छान चटणी आपली रेडी झालेली आहे. तर संडे स्पेशल काय आज आपल्या स्पेशल नाही तर पप्पाला सांगेल. ये तो मैं काका दिख रहा है. आयुष्मान भव. चुका है भान से झड़ने लेने का. दरवर्षी काय होतं, डोसेची तासानंतर मग रेग्युलर काढले नंतर निघतात. त्याला पहिला थोडस एकदम पण ठीक आहे तुटला पण आला व्यवस्थित. आता आज विकला देते पहिलं. तर असा क्रिस्पी दाखवून मस्त झालेला आहे क्रिस्पी. तर आमचे डोसे खाऊन झालेले आहे. आता मी सर्व किचन क्लीन करून घेणार आहे. कारण की किचन लगेच आवरून घेतलं ना तर बरं. मला भांडे वगैरे सर्व लगेच आवरायची सवय आहे. मग मी लगेच आता हे सर्व किचन क्लीन करून घेते. आणि मग मला ना आवरायला पण घ्यायचं आहे. नाश्ता झाल्यावर का म्हटलं मी आवरेल. तर मला कपाटावरचं जो पसारा आहे ना थोडासा तो आवरायचा राहिला होता. कसं आता शाळा सुरू होतीलच. आता थोडे दिवस राहिले ऑलमोस्ट काहीच नाही. तर त्याच्यामुळे मग एक गोष्टी आवरून घेतल्या ना मग आपल्याला वेळ भेटत नसतो. जॉब जर तुम्ही करत असाल ना वेळ असेल ना तुम्हाला तर खरंच आता जेवढं शक्य होईल तेवढं आवरून घ्या घरातलं. त्याच्यानंतर आपल्याला अजिबात वेळ भेटत नाही. म्हणून मग मी जसं शक्य झालं एक गोष्ट आवरते. घरामध्ये काम पण चालूच आहे. जनगणनेची कामं आहे तरीसुद्धा मग त्या वेळ काढून मी घरामध्ये सुद्धा आवरते आणि त्याचं सर्व आवरून घेते सर्व. आता तरी इथं पाहू शकता छान असं मस्त किचन क्लीन केलेलं आहे मी. आणि सर्वांचं मस्त पोटभर नाश्ता झाला. जेव्हा भूक लागेल ना तेव्हा मस्त भाकरच बनवणार आहे मी. गरम भाकरी बनवणार आहे. तर त्याच्यामुळे मग आता जेव्हा भूक लागेल तेव्हा. तर छान असं किचन आवरून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता सर्व भांडे क्लीन केलेले आहे. किचन ओटा एवढा क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात कोणत्याही प्रकारचा घाण ठेवली नाही आहे. किती छान चकाचक झालेला आहे. आता चला मी पटकन कपाटावरचं आवरायला घेत आहे. चला मग टी व्ही बंद करून टाका. तर मी आता आहे ना कपाटचं माझं आवरून झालं होतं. तर आता मी कपाटावरचं सर्व काढायचं आहे आम्हाला आणि व्यवस्थित नीट आवरायचं आहे. आधी मी सर्व काढून घेते. आधी शूरकडे देते मी इथं खाली. आज वीक पण आज आपल्याला हेल्प करणार आहे.
काय ना माझी सायकल घेऊन आलो. सायकल तिकडे ठेवून दे. संपस तिकडे ठेव सायकल इथं वस्तू ठेवायला जागा पुरे. काढून काढून इथे खाली ठेवा वस्तू. बेडवर नाही खाली ठेवायचं. त्याला आणि वरतून बॉक्स आणू वरचं मोठं पण आणि त्याच्यामध्ये सर्व हे खाली ठेवायचं. तिथे कोपऱ्यात ठेवायला लागा. जागो. तर कपाटावरती जरी भारतामध्ये तुम्ही राहत असाल ना तर भारतामध्ये सर्वांच्याच घरात असं असेल कदाचित जर कपाट असेल आणि त्याच्यावरती असं काही ना काही साहित्य आपण ठेवतोच आणि तसंच साहित्य इथे सुद्धा आहे. तर मग मी ना हे साहित्य सर्व आवरायला घेते पटकन. तर म्हटलं आवरून घेऊयात आणि मला ना काही बघायचं आहे त्याच्यातलं काही फेकण्यासारखं असेल किंवा ह्या बॉक्समध्ये ना सर्व आद्विक दिशूचे ना कलर्स पेन्सिल शॉर्पनर खूप सारे आहे त्याच्यामध्येच कलर्स वगैरे सर्व टोटल ठेवले. हे क्राफ्टचं आहे दिशूचं तर त्याला पेपर वर्क असं करणार पेपर लावून वगैरे ठेवणार आहे. हा माझा साड्यांचा बॉक्स आहे तो तर त्यालासुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. वरची जी पिशवी आहे ना ती मला त्याला लावायची ती राहून गेली आणि एक साडी पण ठेवायची आहे म्हणून मग त्याला ती साडी पण घालून घेणार आहे. बाकीचं सर्व मी काढते तर तुम्ही पाहू शकता इथं सर्व. आणि हेल्मेट तर मी 3 होते एक तुटला होता म्हणतो भंगारमध्ये टाकून दिला आणि हे बघा किती धूळ पडून जाते. तर यांना सर्व व्यवस्थित पुसून वगैरे घेणार आहे. आणि हा सेट होता बादलीन ते याच्यातलं फक्त मी काय काढलेलं आहे डस्टबिन काढलेला आहे फक्त आणि सुपडी काढलेली होती आणि आता बाकीचा अजून सर्व सेटमध्ये असलं तसं पॅक आहे. तर बघू जेव्हा यूज करायचे तेव्हा काढेनच मी पण आता सध्या नाही लागत आहे सध्या बकेटी म्हणून मग मी नाही काढते. तर आता इथे ना सर्व मी व्यवस्थित आता क्लीन करून घेते आणि सर्व झटकून वगैरे घेते. म्हटलं हे कधीचं करायचंच राहिलं होतं तर ते फायनली आज करून घेते. आधी झटकून वगैरे घेते ओल्या कापडाने नंतर पुसून घेणार कपाटावरती नवीन पेपर आथरून परत सर्व व्यवस्थित पुसून झटकून वगैरे सर्व वस्तू व्यवस्थित रचायची आहे मला. तर आता सर्व पटापट क्लीन करून घेते आणि ऑलमोस्ट मी बऱ्याच गोष्टींना एक 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 करून जसा वेळ भेटला तसा क्लीन केल्याच आहे. तर इथं पाहू शकता चाललं आहे माझं आणि आद्विक दिशूचं आहे थोडीफार हेल्प घेते मी त्यांची लागली तशी. तर इथं आता ओला कपडा करून आणलेला आहे मी सर्व पुसून घेते आणि मला धुळीची पण एलर्जी आहे लगेच शिंका चालू झाल्या होत्या मला. तर चला आता पटकन मी हे सर्व कामं आवरते आणि तुम्हाला पण दाखवतेच. आणि रोज काही ना काही मी काढत असते वेगवेगळं आणि एका खटीचं नाही कामं होत माहिती आहे आपल्याला. तर म्हणून मग मी वेगवेगळ्या दिवशी ना वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही आवरायला काढतच असते. तर इथे छान असं सर्व मी पुसून घेतलेलं आहे आणि आता छान आता सर्व गोष्टी बाकीच्या त्या आवरायला घेते मी. तर इथे आता सर्व पसारा मी काढून घेतला. आता सर्व मी पुसून घेणार आहे धूळ वगैरे सर्व झटकून वगैरे व्यवस्थित त्या गोष्टी मी ठेवणार आहे. आणि म्हटलं काढावे का काय पण परत आहे बाथरूममध्ये ज्या वस्तू म्हटलं खराब झाल्या किंवा चेंज करू अजून आहे तर म्हटलं सारखं एवढं काढून तरी काय करायचं नाही का. आणि खूप छोट्या पण बकेटी वगैरे आहे. ही बकेट आहे अजून टप आहे त्याच्यातला हा टप दिशून आधीच चालवतं ही आंघोळीला काढ असं. तर बाथरूममध्ये पण म्हटलं ठीक आहे नंतर काढेन आता आहे सध्या तर तेच यूज करू आणि एवढं कशाला म्हटलं काढून ठेवायचं नको. तर त्याच्यासाठी म्हटलं जाऊ दे आता आहे वरती पडलेलं सर्व. तर आता मी परत हे सर्व म्हटलं ठेवून देते जेव्हा लागेल तेव्हा काढूयात. परत ह्याच बॉक्समध्ये मी पॅक करून सर्व ठेवते. तर हे खूप आधी घेतलेलं होतं ते तसंच आहे हे हा सेट पूर्ण आणि ऑलरेडी माझ्याकडे मोठ्या मोठ्या बकेटी किंवा त्या गोष्टी होत्या. बाकीचं पण टप वगैरे आहे मी बेडच्या याच्यामध्ये ठेवून दिलं मोठं चिवडा वगैरे करायला कामातील. पण आता ते वरती ठेवायला जागाच नसते ना म्हणून असं पॅक करून ठेवावं लागतं. तर आता मी ह्याच बॉक्समध्ये परत मग असंच ठेवायला गेलं का पसारा जास्त म्हणून म्हटलं जाऊ दे जसं आहे तसं पॅक करून याच्यातच परत ठेवते फक्त धूळ वगैरे सर्व झटकून घेते मी. तर ते चला आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आद्विकचं क्राफ्ट होतं परत खूप सारे कलर बिलर सर्व आहे त्यांचं दिशू आणि आदूचं. तर ते सर्व म्हटलं आता व्यवस्थित त्याच्यात ठेवून घेऊया. नेमकी आता बघा कलर पेट्या याच्यात बऱ्याचशा होत्या आणि काय झालं डबल होऊन गेल्यात बरेचसे. इथं पाहू शकता कलर्स किती झाले इथे. आणि आता वर्षभर काहीच पाहायची गरज नाही एवढं आहे कलर्स. 2 वर्ष जातील एवढे कलर्स आहे म्हणून आता तरी कलर वगैरे काही घेणार नाही मी. आणि पेन्सिल पण आहे परत इरेझर शॉर्पनर सर्वच बरंच पडलेलं आहे. तरी एक डबा आहे तर तो काय करेल मी शाळेमध्ये घेऊन जाणार आणि मुलांना माझ्या देणार आहे. शॉर्पनर बरेच पडलेले आहे त्याच्यातले देऊन टाकेन म्हटलं मी. तर
खूप सारे कलर आहे. तर आता हे सर्व ठेवते मी ह्या बॉक्समध्येच, म्हणजे जेव्हा पण कलरिंग वगैरे करायचं राहील ना तर हा बॉक्स काढला जाईल, म्हणून मग ह्या बॉक्समध्ये मी असं पॅक करून ठेवलेलं आहे. आणि बरं पडतं असं मुलांना नाही का, एकत्रच ठेवलेल्या गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी एका बॉक्समध्ये मिळतील वेगवेगळ्या. नाही तर मला ना नंतर असे प्लास्टिकचे डबे पण घ्यायचे आहे कलरसाठी. ते क्राफ्टचं साहित्य ठेवायला 2 बॉक्स घेणार, एक थोडा छोटा त्याच्यापेक्षा एक मोठा असं घेईन मी. तर हे सर्व आता आवरून घेते. आणि हे आद्विकचं क्राफ्ट आहे, पहिल्या वेळेस त्यांनी छोट्या गटात असताना केलेलं, तर ते तसंच मी ठेवले सांभाळून. तर दाखवेन तुम्हाला. ह्याच खूप साऱ्या कैच्या वगैरे काही नाही का, पंचिंग असं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे दिशूचं. तर तिला हे क्राफ्टचं साहित्य आहे, तर ते सर्व मी आता ह्या पाऊचमध्ये तिने सर्व ठेवलेलं आहे. तर त्याच्यासाठीच म्हटलं बॉक्स वगैरे घ्यावा लागेल, कारण की हे सर्व मग बॉक्समध्ये ठेवलं का मी व्यवस्थित बॉक्स काढता येत जातील काही वस्तू बनवताना. तर तेच सर्व साहित्य. तर हे सर्व आता मी व्यवस्थित ठेवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. आणि इथं आद्विकचं चाललं आहे, आद्विक आणि तिचं नुसतंच चालू होते माझं. तर आद्विकला तर काही येत नाही, पण मग ठीक आहे, मुलांची हौस राहते आता काही ना काही करायला, ॲक्टिव्हिटी करायला. बरं आहे हे साहित्य. आणि असं वेळ भेटला ना, सुट्टीचा दिवस किंवा कंटाळा आला ना, तर असं क्राफ्ट बनवण्यासाठी बरं पडतं मुलांना. म्हणून काही ना काही ॲक्टिव्हिटीचं मुलांना पाहिजे घरामध्ये करायला, म्हणून मग हे असं साहित्य ठेवायचं. ड्रॉइंग करू शकता, क्राफ्ट वगैरे बनवू शकतात. मुलांना बिझी ठेवण्यासाठी हे असं काही ना काही गोष्टी घेतल्या पाहिजे. तर आता तेच ह्या सर्व मोठ्या पॉलिथिनमध्ये सर्व क्राफ्टचं साहित्य आहे, तेच मला बॉक्समध्ये वगैरे ठेवायचं आहे. तर बॉक्स घेऊ लवकरच एखादा, तुमच्यासोबत शेअर करेलच मी नंतर. तर हे इथं पाहू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वगैरे सर्व आहे. तर हे सर्व आता मी ठेवून घेते व्यवस्थित आणि तुम्हाला पण दाखवते. तर तुम्ही पाहिलंच माझं ऑलमोस्ट सर्व आवरलं, पुसून वगैरे घेतले बॉक्सेस वगैरे.
तर ह्या बॉक्समध्ये ना मोठ्या तर माझ्या खूप साऱ्या साड्या आहेत. तर त्याच साड्या मी ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पाहाल तर मी हे सर्व पाऊचमध्ये आता ठेवून घेते. वरती एक साडी होती तर तीच मला कधीची ठेवायची होती. आता हे सर्व साहित्य मी ठेवून घेते. तर इथं सर्व मोठा बॉक्स आहे ना, जवळजवळ 9-10 साड्या मी याच्यात ठेवलेल्या आहे माझ्या सर्व चांगल्या. कारण की कपाटामध्ये जागाच नाही आहे शिल्लक, त्याच्यामुळे म्हटलं चला मी आता याच्यातच ठेवते. आणि हा बॉक्स मी आताच थोडे दिवस झाले तेव्हा घेतलेला आहे. तर इथं पाहू शकता किती साऱ्या साड्या बसलेल्या आहे. खूप मोठा बॉक्स आहे आणि मस्त साड्या याच्या 9 ते 10 साड्या मी ठेवलेल्या आहे. तर तुम्ही पण असं जर कपाटामध्ये जागा नसेल ना, तर ह्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता साहित्य. असं मोठा बॉक्स वगैरे घेऊन आणि कपाटावर तुम्ही ठेवू शकता. तर मी अजून एक बॉक्स मला घ्यायचा आहे. तर अशा ह्या पद्धतीने, कारण की मग मला अजून थोडेफार कपडे वगैरे अरेंज करता येईल आणि कपाटावर ठेवता येईल. जोपर्यंत काही गोष्टी आपल्याकडे नाही का स्टोरेज नाही तोपर्यंत असं मॅनेज करता येतं आपल्याला. तर इथे छान मस्त आता हे सर्व पेपर्स वगैरे आथरून आणि सर्व साहित्य ना व्यवस्थित आता वरती ठेवून घेते. आणि धूळ वगैरे झटकून घेतली सर्व, त्याच्यामुळे बरं वाटतं. कारण की ते ना धुळीचं बघून किंवा घरामध्ये धूळ राहिली ना असं इरिटेड होतं. म्हणून मग असं मध्ये मध्ये काही ना काही काढून मी स्वच्छ करत असते. आणि मला तरी शांत बसवत नाही, एक तरी काम मला झालंच पाहिजे असं वाटतं. मग मी एक तरी काम करत असते आणि तेच करायला घेतलं. म्हटलं चला आता मी एक गोष्ट आता आवरायलाच घेते. आणि ऑलमोस्ट माझं हे सर्व आवरून झालेलं आहे. तरी मला असं पूर्ण वेळ भेटत नाही. हे जनगणना जर नसती ना ह्या वर्षी, तर मी 10-12 दिवस ना घरासाठी एकदम डीप क्लिनिंग केली असती. पूर्ण घराची सर्व साहित्य काढून रूमचं एक बाजू करून सर्व झटकून व्यवस्थित ह्या पद्धतीने नवीन मी रचलं पण असतं. असं म्हणजे क्लिनिंग केली असती. पण ठीक आहे, ह्यावेळेस नाही, पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच करेन असं. आणि थोडंफार स्टोरेज पण वाढवेन, काहीतरी गोष्टी अरेंज करेन. बघते आता कसं होतं काय. तर हे सर्व ठेवते ना. आद्विक तुम्ही पाहाल मला हेल्प करतोय. तर असं मुलांना ना बिझी ठेवू शकतो आपण जर आवरायला काढा, त्यांना पण इन्वॉल्व करायचं. आणि त्यांना केलं ना इन्वॉल्व, म्हणजे ते कसं त्यांना पण जरा कंटाळा येत नाही आणि मुलं पण शिकतात आवरण्याचं, कसं आवरायचं काय ते पण बघतात नाही का. म्हणून मग मुलांना मी सहसा जास्त इन्वॉल्व करत असते काही पण करताना. आणि आद्विकचं चाललं हेल्मेट घालून मस्ती. तर इथे अशा पद्धतीने मी मुलांसोबत थोडंसं ॲक्टिव्हिटी करते आवरण्याची. त्यांना पण काही गोष्टी कळतात, यायला पाहिजे मुलांना पण. तर इथं सर्व छान वरती असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आता बाकीचं सर्व साहित्य हेल्मेट वगैरे हे ठेवून घेते. आणि अशा प्रकारे मी संडेचा दिवस पूर्ण घालवलेला आहे. आवरण्यामध्येच माझा किती वेळ गेलेला आहे. तर आता हे जे होते ना क्राफ्टचं साहित्य, जे मोठे मोठे कार्डशीट वगैरे खूप छान छान आहेत त्याच्यामध्ये. तर ते तुम्हाला मला दाखवता नाही येणार, कारण की खूप फोल्ड करून ठेवलेले आहे ते व्यवस्थित. त्याच्यामुळे मग ते खूप सारे पण आहेत एकात एक घातलेले. आता मी तसंच त्याच्यावरती पेपर वगैरे पॅक करून ठेवणार आहे, कारण की धूळ वगैरे खराब होतं धुळीने. म्हणून म्हटलं चला ते पण ठेवून देऊ. तर त्याच्या आधी हे सर्व आता हे आवरून घेते मी. आणि इथं पाहू शकता आधीचे जे पेपर होते ना ते मी काढून टाकले, नवीन आथरले होते. तर आता हे पेपर आहेत पडलेले. तर हे पेपर काय करणार आहे मी, त्या रॅप करणार आहे. कार्डशीट वगैरे जे आहे ना साहित्य क्राफ्टसाठी, तर त्याला रॅप करायचं आहे मला. तर ह्या पेपरने रॅप करून बांधून वगैरे ठेवणार आहे. तर ह्या पद्धतीने ठेवलं ना तर स्वच्छ राहतील आणि धूळ वगैरे पडणार नाही. तर म्हणून मग कोणती गोष्ट आवरताना व्यवस्थित आवरायची. एकदाच आवरायला काढतो आणि सारखं आवरलं जात नाही आपल्याकडनं. म्हणून एकदा आवरायला घेतलं ना तर व्यवस्थितच आवरावं, कारण की तेच रिटर्न मग आवरायची गरज पडत नाही. तर इथं पाहू शकता ह्या पद्धतीने मी आता याला रॅप करून घेते. आणि ऑलमोस्ट माझे सर्व कामं होत आले. आता मला 2-3 भाकरी टाकायच्या आहे, मुलांना पण भूक लागली. भाकर आणि मस्त छान काहीतरी करते आणि जेवण करते मुलांसोबत. आणि बाहेर पण जायचं आहे मला भाजी घ्यायला. तर नंतर बाहेर भाजी पण घेऊन येणार आहे. बघते काही जास्त नाही, कोथिंबीर वगैरे, टमाटे आहे, मिरची आहे, कोथिंबीर नाही घरामध्ये. कोथिंबीर आणि एखादी भाजी वगैरे, आणि मुलांना थोडंसं बाहेर घेऊन जाणार आहे. तर आता पटकन हे आवरून घेते मी. तर इथे ऑलमोस्ट सर्व आवरलं आणि बरं झालं म्हटलं आज आवरून घेतलं. आणि मग कसं राहूनच गेलं असतं आवरायचं. आणि आज आवरलं ना तर बऱ्यापैकी छान. नाही तर इतकी धूळ वगैरे पडलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं आज आवरूनच घेऊ. आणि आता आवरल्यानंतर छान व्यवस्थित दिसते सर्व वरती. धूळ वगैरे गेली ना तरी पण घरामध्ये एक व्यवस्थित वाटतं. नाही तर धुळीमुळे ना घरामध्ये खूप असं निगेटिव्ह गोष्टी वाटतात.
आणि खरंच आपण कानाकोपरा स्वच्छ झाडझूड केला ना तर खरंच जरा गोष्टी बदलतात घरातल्या. तर इथं पाहू शकता किती छान व्यवस्थित ठेवलं गेलं सर्व साहित्य आणि अशा पद्धतीने सर्व आवरून घेतलेलं आहे. आता मी हे सर्व क्लीन करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर झालं माझं सर्व आवरून मग मी आता लगेचच फ्रेश झाले, हँडवॉश वगैरे केला आणि मस्त छान छोट्या 3 भाकरी करून घेणार, 2-3च जास्त नाही करायचे. आद्विकला आमलेट करायचं आहे अजून मला, त्याला आमलेट आवडतात आणि मी पटकन आता ह्या भाकरी करते आणि भाकरी झाल्यानंतर जेवण वगैरे आम्ही करतो कारण की खूप थकले मी आज. सर्व सकाळपासून चालूच होतं, नाश्ता डोसे वगैरे केले होते, त्याच्यानंतर घरातलं आवरणं, सर्व सकाळी कपडे वगैरे झाले वॉश करणं, सर्व घरातलं सुद्धा आवरलं गेलं माझं. तर तेच आवरलं की थोडं थकतं आणि आज थोडंसं तर आराम करेन मी नंतर. आणि आराम झाल्यानंतर मग भाजी वगैरे घेऊन येणार बाजारातून. आणि असं संडेचा दिवस माझा होता, सर्व बिझीच होता, कुठे बाहेर गेलो नाही. मूवी बघायची होती मला, राजा शिवाजी पिक्चर खूप बघण्याची इच्छा आहे, बघायचंच आहे मला, राहिलेलं आहे कारण की मला खूप कधीपासून इच्छा होती की बघायला जावं. तर ठीक आहे, बघू आता कधीतरी. आणि चला आता मी नंतर 7वीला गेली, काय नाव तुझं? कल्याणी. तर ती बघा शाळा पण शिकते आणि पण करते आहे ना, रोज होते का? पण शाळा शिकायची हा, तर शाळा पण शिकायची रोज आता अभ्यास करायचा. आता शाळा सुरू झाली नाही ना, पण रोज यायचं बघा ते अभ्यास करते, पण हुशार आहे